मुंबई महापौर पदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झाली आहे। महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत। तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। दुसरीकडे आतापर्यंत थांबा आणि वाट बघा असे करणारी भाजप कोर कमिटीने मुंबई महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर बैठक सुरू आहे। भाजपचा उमेदवार थोड्याच वेळात महापौर पदाचा अर्ज दाखल करणार आहे। काँग्रेसनेही महापौर पदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। तर दुसरीकडे सपाही महापौर पदाच्या शर्यतीत आता उतरणार आहे। नगरसेवक रईस शेख हे महापौर पदाच्या शर्यतीत उतरणार आहेत। शिवसेनेचं आपण गणित बघतोय। शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 88 नगरसेवक आहेत। तर भाजपचं महापौर पदासाठी राजकीय गणित म्हणजे 82, भाजपचे एक अपक्ष आणि अभासेचा एक असे मिळून 84चं गणित आहे। काँग्रेसची महापौर पदासाठी राजकीय गणित आहेत 31 + 9 म्हणजे काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे 40 नगरसेवक। शिवसेना अपक्ष असे 88, शिवसेनेचे भाजपचे 84, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 40 नगरसेवक आणि 7 नगरसेवक असलेल्या मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही। विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेचे मुंबईचा महापौर कोण असणार याबाबत आता चर्चा आहे। विठ्ठल लोकरे आणि रईस शेख यांचे नाव आहे चर्चेत। काँग्रेस आणि सपा हे यांनी आपले उमेदवार दिले आहेत। तर शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे। विश्वनाथ महाडेश्वर सेनेचे उमेदवार असतील। तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून ते पालिकेत निवडून आले आहेत। पहिल्या टर्ममध्ये शिक्षण समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। 5 वर्ष स्थायी समितीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे त्यांना। 2012 साली पत्नी पूजा महाडेश्वर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। वॉर्ड क्रमांक 87 मधून शिवसेनेचे ते विजयी नगरसेवक आहेत। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वर्षाहून कृष्णात पाटील आणि त्याचबरोबर मातोश्री समोर आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, आताच आपण बघतोय की शिवसेनेनं आपला महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार दिलेला आहे। काय म्हणाले याच्यातून स्पष्ट संकेत दिसतात की ते युती करणार नाही। मग हा जादुई आकडा गाठणार कसा आणि या दोघांना त्यांनी सिलेक्ट केलं त्यामागची कारणं काय? मृदुला, शिवसेनेच्या वतीने महापौर आणि उपमहापौरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उमेदवार देत असताना भौगोलिक परिस्थिती जी राजकीय पुढच्या काळातली महत्त्वाची ठरणार आहे तीही लक्षात घेतलेली आहे। पश्चिम उपनगरामध्ये ज्या ठिकाणी सर्वाधिक शिवसेनेला मोठा फटका बसला होता, कारण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपाचे नगरसेवक जिंकून आलेत, अशा ठिकाणी महाडेश्वरांना उमेदवारी दिली आहे। तर दुसऱ्या बाजूला वरळी मराठी बहुल असणाऱ्या भागामध्ये उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना संधी दिलेली आहे। हेच करत असताना सगळ्यात गोष्ट स्पष्ट आहे की शिवसेनेने देखील संकेत दिलेले आहेत की महापौर आणि उपमहापौर हे उमेदवार दिल्यानंतर भाजपाबरोबरची जी काही युतीची चर्चा किंवा भाजपाकडनं काही निरोप वेट अँड वॉचचा सुरू होता तो कुठेतरी संपुष्टात येताना दिसतोय। कारण की दोन्ही उमेदवार दिल्यानंतर उर्वरित राहतं मग स्टँडिंग कमिटी। स्टँडिंग कमिटीवर पारदर्शकतेचा मुद्दा हा कदाचित भाजपासाठीच सगळ्यात मोठा अडचणीचा ठरेल की काय अशी चर्चा आहे। याच्यामध्ये सगळी राजकीय कोंडी शिवसेनेने करण्याची एक उत्तम संधी साधलेली आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मराठी मुद्दा आणि मराठी अस्मिता असं सांगत संजय राऊत यांनी मराठी महापौर मुंबईसाठी कायम परंपरा आहे हे सांगत मनसेची देखील राजकीय कोंडी कुठेतरी न कळत केलेली आहे। कारण की मनसे मुळात मुद्दा हा मराठी आहे, मराठी अस्मिता, मराठी माणूस असा केंद्रित ठरते। या सगळ्या गोष्टीमुळे मनसेला देखील कुठेतरी आपल्या जवळ येण्याशिवाय पर्याय नाही असाही न कळत संकेत राऊत यांनी बोलताना दिलेले आहेत। यामुळे शिवसेना प्लस मनसे
अशा माध्यमातून आकड्याची बाजू खेळली जाईल की काय अशी चर्चा वर्तवली जाते मराठी माणूस आणि मराठी महापौर या परंपरेअंतर्गत. पण सगळ्यात गोष्ट म्हणजे मनसेंनी मात्र अद्याप ही भूमिका थेट स्पष्ट केली नाही. याच्यामुळे संपूर्ण राजकीय केंद्र बाजू सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे आता मनसे. कारण की मनसेच्या मदतीशिवाय शिवसेनेचा महापौर थेट होणं तसं शक्य दिसत नाही. कारण की कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. जर भाजपा आणि मनसे एकत्रित आले तर परत एकदा वेगळं राजकीय गणित समोर दिसेल. यामुळे शिवसेना मनसे काय होणार किंवा मनसे भाजपबरोबर जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास तरी शिवसेनेने मात्र महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि भाजपाला स्पष्ट संकेत दिलेले आहेत की युती होणार नाही अशा स्वरूपाचे. अगदी खरं आहे. आता आपण कृष्णातकडे जाऊया. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी वर्षावर आहेत. कृष्णात, आत्ताच आपण ज्या तऱ्हेनं सागरशी बोलत होतो की शिवसेनेनं आपले महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार दिलेले आहेत, युती आपल्याला करायची नाही अशा प्रकारे कुठेतरी स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. इकडे काय चर्चा सुरू आहे यांच्या गोटामध्ये? कोणाचं नाव अधिक चर्चेत आहे? युतीच्या गणितासंदर्भात काय बोललं जात आहे? काय सविस्तर सांगाल? भाजपच्या गोटामध्ये सध्या जी वर्षावर बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये युतीचा उमेदवार जो आहे, भाजपचा जो उमेदवार आहे तो भाजप उपमहापौरपद हे दोन्ही पदाचे उमेदवार जे आहेत ते वर्षावर सुरू असलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल. ही बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांची नेतृत्वाखाली होते. यामध्ये जवळपास सर्व भाजपचे मुंबईतले नेते आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील महसूल मंत्री, आशिष शेलार, विनोद तावडे, त्यानंतर सुधीर मुनगंटीवार असे सर्व नेते जे आहेत ते आहेत. परंतु आत्ता शिवसेनेनं दोन्ही उमेदवार दिल्यामुळं आता भाजप महत्त्वाचं ठरते. कारण भाजपला एक आशा होती की युतीबाबत जी चर्चा आहे ती सकारात्मक होईल आणि युती झाल्यास जी पदं आहेत ती वाटून घेतली जातील. परंतु शिवसेनेनं सध्या तरी आता दोन्ही उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं एकंदरीतच भाजपची भूमिका आता महत्त्वाची राहणार आहे. जरी उमेदवार दिले असले, जरी आज अर्ज भरण्यात गेला असला तरी युतीची चर्चा जी आहे ती पुढील 4 दिवस सुरूच राहणार. कारण महापौर पदाची निवडणूक जी आहे ती 8 तारखेला आहे. त्यामुळं 8 तारखेला अर्ज देखील मुदत असणार आहे. त्यामुळं एकंदरीतच जरी दोन्ही पक्षाकडून अर्ज भरले गेले आणि जर युती झाली तर संबंधित उमेदवार तर त्यांना अर्ज मागे घेण्याची सांगितलं जाईल आणि जे पदं आहेत ती पदं वाटून घेतली जातील. त्यामुळं एकंदरीतच युतीची ती आणखी 4 दिवस. परंतु जर नाही युती झाली तर मनसेची भूमिका जी आहे ती महत्त्वाची राहणार आहे. ज्या तऱ्हेने एकूणच राजकीय चित्र दिसत आहे त्याप्रमाणे 8 तारखेलाच हे स्पष्ट होईल. तुर्तास काही तांत्रिक कारणांनी आपल्याला इथे थांबवते. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.